जे पाणी वरती बाहेर येते ते बघा कसं उडून चाललंय सगळं. म्हणजे वाऱ्यानं असं फेकतंय की सगळं बाहेर कुठते किती दूर गँगस्टरमुळे आम्हाला पोलिसांनी लगेच सोडून दिले. इतकी वाईट दिसते ही की पोलीस पण हडे समजतात आणि पळून जातात समोर. आई आमची मशेरी लावून तुमच्या पण घरात म्हातारे आहेत त्या मशेरी लावतात ते मला सांगा जरा. एसी आहे माझी तिने कमेंट करा. आणि आम्ही आज एक स्पेशल गेम पण खेळणार आहोत सगळे मिळून. नमस्ते गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही चाललोय परत एकदा फिरायला. आम्ही सगळे आज माझी बहीण पण सोबत यायला लागली. आम्ही चाललोय आज महादेवगड जे आंबोलीच्या इथे आहे आणि कावळेचे पॉईंट. तो तुम्हाला ते पण दाखवतो. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही केसरीच्या म्युझियमला गेलो तो व्हिडिओ तर फ्लॅश होतोय तो व्हिडिओ नक्की बघा. सो आता ऊन पडलं जरा म्हणजे पाऊस कमी झाला. सकाळपासून भरपूर पाऊस होता. सो आता आम्ही निघतो. आम्ही सगळे रेडी झालोय जायसाठी. सो आता आम्ही निघतो. सगळे आमचे रेडी झाले 4 जण आमच्या सोबत. नको तरी पण ते जॅकेट घाल. सो चला आता निघूया. तुम्हाला पण दाखवतो शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तुम्हाला सांगतो कसं यायचं आणि कुठं जायचं ते. सो फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे महादेव केरड्याच्या गडावर. महादेव गडावर ॲक्च्युली केरवडे नाही महादेव गडावर. इथून मस्त पाहिलं आणि खाली मस्त व्ह्यू पॉईंट आहेत काही. आणि आज गर्दी खूप आहे रविवार आहे भरपूर लोक आलेत. तर चला तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. तिकडून वरती एका रस्ता आहे. चला खाली जाऊया. माझ्या अवस्था बघू शकता पावसाचे वातावरण आणि धुकं एवढं भारी धरलंय. निसर्गरम्य आहे मस्त ठिकाण. आंबोलीपासून जरासं आंबोलीची पोलीस चौकी आहे. त्या पोलीस चौकीपासून जरासं राईट टर्न मारला वरती आलं 1-1.5 किलोमीटर की तुम्हाला हे स्पॉट मिळतं. आणि तिकडे बघू शकता तिकडे खाली दरी आहे. लोक व्ह्यू पॉईंट घेत आहेत आणि खाली सगळं धुकं आहे आणि वारं खूप आहे आज भरपूर म्हणजे भरपूर वारं आहे. सो या सीटला पण काही नाही. इकडे व्ह्यू पॉईंट आहे खाली दरीचा पण दरी दिसणार नाही आता कारण धुकं आहे. सो खाली एक मस्त असं लोकेशन आहे ते तुम्हाला दाखवतो. तिथं त्रिशूळ वगैरे आहे काढलेला सुंदर. सो चला तिकडे जाऊया आता थोडं खाली. सो फायनली मित्रांनो मी आलोय आणि हे आहे ते त्रिशूळ जिथे म्हणत होतो हे त्रिशूळ. तो जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. तिकडे एक मस्त अजून एक व्ह्यू पॉईंट आहे. ऍक्च्युली आज धुकं असल्यामुळे दरीमुळे काय दिसत नाही धुक्यात. सो चला खाली जाऊया पटकन. सिध्या आजचा गुलाम आहे हमाल आहे. सगळं सामान घेऊन हे चाललंय फोटोशूट बिनकामाचं. हा चांगली दिसतेच आहे. काढ लवकर काढ. त्याची गर्दी पण खूप आहे आणि वारा पण भरपूर आहे. आणि माझ्या बहिणीने नुसते फोटोज काढायचे ते मगापासून तासभर झाला. माझ्या मित्राला फोकडचा हमाल करून ठेवलेत. आजचा हमाल आहे स्पेशल हमाल शिवम बिरंजी. वारा खतरनाक आहे भरपूर म्हणजे असं थंडगार एकदम आता लावायचा. धुकं बघू शकता धूर किती चाललंय खतरनाक. तुम्ही समोर बघू शकता. इथे भरपूर सारे कॉन्टेंट क्रिएटर्स पण आलेत जे व्हिडिओ काढायला लागले. या साईडला बघू शकता इकडे मंकेश भाई होते आपले. ते मंकेश भाई कुठं पळायला आय थिंक मंकेश भाई दिसत नाही. सो इकडे खाली गाव आहे मला दाखवतो झूम करून मी. ते बघा ते गाव दिसतंय ते गाव आहे वेरले म्हणून गाव आहे. खाली लोक राहतात एवढ्या खाली याचं आश्चर्य आहे मला ॲक्च्युली. सो बघू त्यांचं कधी आवडते तिथं फोटोशूट कधी आवडते बघू. त्याच्यानंतर आम्ही निघू. तुम्हाला यायचं असेल म्हणजे मगाही सांगितलं तसं तुम्ही येऊ शकता. आंबोलीतून 2 किलोमीटर आतमध्ये राईट साईडवरील पोलीस चौकीवरून तुम्ही महादेवगड म्हणून पॉईंट आहे ते येऊ शकता. त्याच्यासोबत या तिकडे एक सुंदर त्रिशूळ पण आहे ज्याच्यासोबत तुम्ही फोटो काढू शकता मस्त. आणि त्या साईडला व्ह्यू पॉईंट आहे तो आत्ता दिसतोय वरून. तिथून हा व्ह्यू कडे दिसतो तो तुम्हाला दाखवतो आता मी तिकडे जाऊन तो व्ह्यू कसा दिसतो तो. सो तिकडे जायचा चला. इथून दिसतोय तो व्ह्यू पॉईंट. पण आता एवढं धुकं आहे की तो काहीच दिसत नाही आहे सगळं काढण्यासाठी. तो इथूनच आहे. तो खूप म्हणजे खूप वारा आहे बघू शकता. दरी कसली खतरनाक आहे भरपूर खोल दरी आहे. जर कोण पडला ते तुमच्या तर कोणाला ढकलूया तुला ढकलूया चल व्हिजिट करा. माझ्या बहिणीचा ऐका सगळ्यांनी व्हिजिट करा या ठिकाणी येऊन. आमचं फिरून झालेलं आहे इथलं सगळं तुम्हाला पण दाखवलेलं आहे. आमच्यासोबत आज आमचे स्पेशल डॉन आहेत जे आलेले आहेत मागच्या व्हिडिओत. बराच नाही एकाच व्हिडिओत आलेले होते ज्यांनी उसापती हरकती केले. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल केसरीचा तो नक्की बघा. ना तर ह्याच्या डोक्यावर दिसत असेल तर तिथे जाऊन व्हिजिट करा. तो ब्लॉग आहे नक्की. आणि आमचे 2 गँगस्टर पण वाईब देण्यासाठी घेऊन आलो आहे आम्ही स्पेशल. ह्या गँगस्टरमुळे आम्हाला पोलिसांनी लगेच सोडून दिले. म्हणजे यांचा दरारा एवढा आहे ना फक्त लायसन्स चेक करून सोडून दिले. नाही तर तसा ह्याला बरेचदा पोलिसांनी धरले. हा खूप वेळा गेलेला आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. हा इतकी वाईट दिसते ही
की पोलीस पिढीला हडे समजतात आणि पाहून जातात समोरला पोलीस पण पाठीमागे एवढं मस्त लोकेशन आहे, असं मस्त गार वारं सुटलंय, इतकी थंडी वाजायला लागले आणि आम्ही असेच फिरतोय. सो आता इथून आम्ही जाणार आहे एका मस्त पॉईंटला. तिथं मस्त एक त्रिशूळ आहे, ते तुम्ही बघितलं असेलच, ज्याचा व्हिडिओ लावलायच ऑलरेडी, तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं. सो आता इथून आम्ही जाणार आहे एका मस्त पॉईंटला. तो पॉईंट एवढा भारी आहे का नाही, तो पण पॉईंट अशी व्हॅली आहे पूर्ण आणि त्याच्यातून काही टाका ते वरती येते. सो असं कुठलाही तुम्ही बघितलं तर कमेंट करून तोपर्यंत सांगा. सो चला आता त्या ठिकाणी जाऊया आपण आपल्या गाडीवरून. सो फायनली आम्ही पोहोचलोय कावळेशेत पॉईंटला, आमची सगळी गँग घेऊन. सोबत गँग आहे आमची. ह्या माणसाला गॉगल काय उतरवय ना, काय नाटकी करते काय माहिती, विनाकाराचं नाटकी, विनाकाराचं म्हणजे फालतूगिरीच नाटकी करते. सो तिकडं आहे व्हॅली, गर्दीला आहे व्हॅली बघ. चला व्हॅली दाखवतो तुम्हाला आता. इथनं सांभाळून तू चल, आता तू ढाडकन पडशील, बाकीच्यांचं माहीत नाही. हे बघ पाय कसे स्लिप होत आहेत बघ तुझे. हे चला मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो इथला व्ह्यू. हळू चल हळू चल. जे पाणी वरती बाहेर येते तुम्हाला मगाशी सांगितलंय, जिथून पाणी बाहेर येते म्हणजे काही टाकलं तरी या दरीतून काही टाकलं तर ते बाहेरच येतं. म्हणजे वाराचा वेग इतका आहे ना त्याच्यामुळे ते सर्व बाहेर येतं. या पॉईंट तुम्हाला मगाशी तो म्हणत होतो, तो हाच पॉईंट कावळेसात पॉईंट जिथून पाणी खाली फेकतंय. ती बघा अक्षरशः ते बघा कसं उडून चाललंय सगळं. म्हणजे वाऱ्यानं असं फेकतंय की सगळं बाहेर किती दूर उडून चाललंय ती गोष्ट. काही टाका तुम्ही पाणी बाहेर फेकते. म्हणजे वाऱ्याचा वेग इतका खतरनाक आहे ना. मी वाऱ्याच्या आता अगेन्स्ट चालतोय, मला इतकं प्रेशर फील होतोय ना आता वाऱ्याच्या अगेन्स्ट चालताना. तो त्या साईडला जाय, तिकडे एक मस्त धबधबा आहे छोटासा, तो तुम्हाला दाखवतो धबधबा. लोक किती आहेत बघू शकता, गर्दी एवढी आहे. म्हणजे हा एवढा फेमस स्पॉट आहे ना की तुम्ही पण येऊ शकता. आंबोलीच्या जरासा आधी थोडा आलात आंबोलीच्या की तिथूनच एक राईट टर्न येतो, गिळे म्हणून गाव आहे, त्या गावात जायला. त्या गावातूनच हा जातो. तुम्हाला 10 रुपये फक्त तिकीट आहे प्रत्येक पर पर्सन. लहान मुलं असतील तर त्यांना फ्रीमध्ये आहे. सो तुम्ही येऊ शकता आणि तिकडे बघू शकता लोकांची गर्दी केवढी आहे. सो आता कॅमेरावर पाणी आलंय, तो थांबा मी तुम्हाला 5 मिनिटात दाखवतो. कॅमेरा क्लीन करतो आणि तुम्हाला नीट दाखवतो. हे आमची 2 कार्टून प्रत्येक ठिकाणी धबधबे आहेत ह्या दरीत. आणि बरेच जण इकडे पडले होते आता हे बॅरिगेड्स खूप उंच उंच बॅरिगेड्स लावलेत. आणि आमची ही माणसं बघा तिथं समोर आहेत, झूम करून दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट थांबा. ही आहेत आमची 3 माणसं, जी 3 माणसं आत्ता पूर्णतः भिजलेली आहेत. तरी पण त्यांना फोटोशूट करायचं आहे, का माहीत काय फोटोशूटचा हाऊस आहे. हे आमच्या 3 पात्रांना, ते बारकं पात्र आहे त्याला जास्त हाऊस आहे फोटोशूटची. ते बघा आता गॉगल घालून स्टाईल मारणार. सो तुमच्यासाठी मित्रांनो एवढं खतरनाक इथे शूट करतोय. सो लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा पटकन. चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. तुमच्यासाठी एवढ्या खतरनाक वातावरणात मिळालोय. तुम्हाला समोर जाऊन दाखवतो व्ह्यू कसा आहे, एकदम भारी. सो फायनली मित्रांनो थंबनेलसाठी पण रेकॉर्डिंग करून झालेलं आहे आमचं. आणि आमच्या 2 स्टँडर्ड पुरी आज इकडे एवढ्या वल्ल्या होऊन आल्या आहेत ना की आवाज चांगला आहे. आणि कलाशीला धरायला लागायला लागले प्रत्येक गोष्टीत. आमच्या कसे चालतायत बघू शकता, एवढं वारा आहे की चालायला पण जावत नाही. इथून वारा अक्षरशः पाठी फेकायला लागले. माईकमध्ये आवाज येत असेल वाऱ्याचा भरपूर. आमचं गँग चालले तिकडं आहे तो धबधबा छोटासा, म्हणजे पाण्याचा फक्त प्रवाह आहे, तोच पाण्याचा सोर्स आहे ज्यातून पाणी आत येतं. आपण तिकडे खाली जाऊया, थोडंसं दाखवतो तुम्हाला. लोक सगळी वरती वगैरे सगळीकडे चढलेत, तिकडं पण चढलेत भरपूर लोक. तिकडे जाऊया रे, तिकडे नको, ते बघूया फक्त सर. तिकडे जाण्यापेक्षा नाही, तिकडून धबधबा कोसळतो तो बघा, धबधबा कोसळणार. आणि इथून बरेच जण पडले पण होते खाली. चला. सो मित्रांनो हा आहे धबधबा. धबधबा नाही ॲक्च्युली, कुठून पाणी येतं ते मला मिळेल. पाऊस जोरात आलेला आहे. दरीचा व्ह्यू बघू शकता, इकडून जो दरीचा व्ह्यू येतोय तो 1 नंबर येतोय आणि कडक व्ह्यू यायला लागलाय दरीचा. सो आम्ही आलोय पाण्यात, कलशीला पाण्यात बसून फोटो काढायचा आहे. आणि त्याचा गायडन्स आहे, हा गायडन्समध्ये फोटो काढायला लागले. याचीच मला सगळ्यात जास्त भीती आहे. हा माणूस दडीचा नाही आहे आमचा, याला गॉगल लावल्यामुळे काही दिसत नाही आहे. पहिलं तर तुम्ही सुद्धा किती मस्त व्ह्यू आहे, सगळे लोक एन्जॉय करतायत. इकडून धबधबा जातोय खाली आणि तो जातोय दरीत तो पाणी जे वाऱ्याच्या वेगानं बाहेर येत आहे. सो आता मी आज आलोय.
वरती असणार काय वरती बसणार का श्री आधी मी बसतो वरती माझ्या काढते व्हिडिओ काढ की मी बसतो माझा फक्त व्हिडिओ काढ निशान हळू परत जायचं कुणास पाण्यात मीच कंटेंट होता तुझा गेला शूट कर म्हटल्यावर शूट करणार आहे नको तो करताय आता पाऊस गेला बघ आणि आता पाणी बी गेले आवाज कसं होतोय मला माहित नाही बिकॉज मध्ये माईकच्या स्पोर्टमध्ये पाणी गेलं आवाज येतो काय. सो फायनली मित्रांनो आम्ही घरी पोहोचलोय सगळे इथे असे बसलेत निवांतमध्ये. शुभम बी एकदम फ्रेश होऊन बसलाय निवांत. इकडं हे पण बसले काळात लावून. आई आमची मशेरी लावून आली. तुमच्या पण घरात म्हाताऱ्या त्या मशेरी लावतात तर मला सांगा जरा. कारण आम्ही मस्त फिरून आलोय. फिरून एकदम भसकाच झालाय आमचा निवांतमध्ये फिरून. कावळसेत पॉईंटला जाऊन आलो. त्याच्यानंतर आम्ही ह्याला पण गेलो महादेवगडाला. दोन्ही ठिकाणं तुम्ही बघितलं असतीलच. खूप पाऊस होता मित्रांनो त्याच्यामुळे जास्त शूट करता आलं नाही. पण तरी पण जेवढं होईल तेवढं शूट केलं. यायला खूप उशीर झाला म्हणजे आम्ही तिथून राज निघालो पण आत्ता गळ्यात वाजलेत 5:45 जवळजवळ. इतका वेळ झाला आम्हाला यायला. काय करत असतात एका मित्राची गाडी एका दादाची गाडी पण पडली होती त्याला पण आम्ही मदत केली येता. आणि आम्ही जेवायचं ते एका हॉटेलवर थांबलो. त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये जेवण दिलं नाही. आम्ही अर्धा तास तिथेच वाट बघत थांबलेलो. आम्हाला जेवण काय भेटलं नाही. सो म्हणून आत्ता लिहायला नाही झाला. सो आता बघू घरी काय काय करतोय. तुम्हाला कसं वाटलं आहे ते सगळा कावळ्याचे पॉईंट आणि महादेवगडचं ते मला कमेंट करून सांगा. तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. यायला काय हरकत नाही. आंबोलीतूनच अगदी जवळच आहे. आंबोलीतून 1-2 किलोमीटरवर आहे महादेवगडसुद्धा आणि कावळसेत पॉईंटसुद्धा. तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. आत्ता बघू आमच्या घरात काय काय होतं. आज जेवण आहे खतरनाक. सगळ्यांसाठी मटण केलं आहे. मी नॉनव्हेज खात नाही बट बाकी सगळे खातात. सो त्यांच्यासाठी मटण केलेलं आहे. बघू संध्याकाळी मटण असं. आणि आम्ही आज एक स्पेशल गेम पण खेळणार आहोत सगळे मिळून. जो आम्हाला खूप लहानपणीची आमची आठवण करून द्यायला लागला. म्हणजे आम्ही पावसाळ्यात जेव्हा लाईट जायची आता पण घरी लाईट गेली तर जेव्हा लाईट जायची तेव्हा आम्ही तोच गेम खेळायचो. तो तुम्हाला गेम बघायचा ते गेम बघायसाठी या ब्लॉगमध्ये राहा शेवटपर्यंत. तो गेम तुम्हाला दाखवतो. फायनली मित्रांनो मगाशी जो तुम्हाला सांगत होतो खेळ तुम्हाला नॉस्टॅल्जिया फील केलेला तो खेळ आम्ही सुरू केला आहे. तो खेळ आहे चिट्ट्यांचा. तुम्ही कोण कोण खेळलाय कधी कधी ते मला कमेंट करून जरा सांगा खेळला असाल तर. इथं चिट्ट्यांचे नावं लिहायचं सुरू आहे. चिट्ट्या आम्ही केल्यात आणि आम्ही खेळतोय 4-4 चिट्ट्यांचा. म्हणजे ज्याच्याकडे 4 चिट्ट्या होतील त्यांना मध्ये हात मारायचा आणि मग तो राजा म्हणजे त्याला जास्त पॉईंट. सो आता आम्ही थोडा वेळ खेळतो. तुम्हाला थोडा वेळ खेळताना बघा. खेळून झालं की आम्ही तुम्हाला दाखवतो. कोणी कोणी खेळलाय कमेंट करून सांगा मला नक्की. सो चिट्ट्या उडव पटकरा. मी 4 चिट्ट्या उचललेल्या आहेत. सो माझ्या काय 4 चिट्ट्या आहेत ते बघूया आधी. ओके सो ही एक चिट्टी आहे मला. ठीक आहे. सो ही एक चिट्टी आहे मला. तू माझ्या साईडला बसायला पाहिजे. ही एक चिट्टी आहे मला आणि एक चिट्टी आहे मला. ह्यांच्याकडे पण आपल्या चिट्ट्या आलेल्या आहेत प्रत्येकाकडे. सो माझी अजून कुठली चिट्टी आहे. ही एक चिट्टी आहे. ओके सो माझ्या 4 चिट्ट्या मला भेटल्यात. सो आता ह्या पासिंग करायच्या प्रत्येकाकडे आणि ज्याच्याकडे 4 होतील त्यांनी खेळायचं. सो मला माधवीने पास केले. आता मी खेळतोय थोडा वेळ. हॅकर भाई बेटा इधर. हॅकर भाईने हॅक केलाय साहेब. सगळे आता शोधत बसलेत. तर बघा कुणाला लागते बघूया. चिठ्ठी पाहिली मित्रांनो. बघापासून डाव आमचा अडकलाय. तो अडकलाय. आता 15 मिनिटं झाली. डाव चिठ्ठ्या तिथेच फिरतायत. माधवी एवढी की कंटाळून उठून गेली माधवी बाहेर. कुणाकडे ज्याच्याकडे चिट्ट्या आहेत त्याने द्या लवकरात लवकर चिट्ट्या. सो मित्रांनो आम्ही जागा चेंज केलेली आहे मित्रांनो. इथं आम्ही आता चिट्ट्याने खेळणार आहोत आणि आमचा चिट्ट्यांचा पण गेम बदललाय. राजा राणी पोलीस खेळतोय आम्ही आता. 4 चिट्ट्यांचा डाव बोर झाला आम्हाला. चला इथं खेळायचंय. तिकडे बस शुभ्या. तिकडे जरासा बस. इथं बस. चला हे घ्या चिट्ट्यांची घडी. याच्यामध्ये मित्रांनो पोलिसांना चोराला ओळखायचं. नाही ओळखलं तर चोराला शिक्षा. नाही पोलिसाला शिक्षा. आम्ही आता हे गेम खेळतो नवीन पद्धतीने.
अभ्यास नाही चला. नाही, नाही. रिया आम्हाला ओरडत आहे सगळ्यांना. वार आहे, सुट्टीचा दिवस. सुट्टी बिट्टी काय नाही नाही, आठवड्यात एकदा सुट्टी लागते. मी हा डाव खेळतो, लाईट नाही आहे, त्याच्यामुळे काही ऑप्शन नाही. गेम मध्ये आता माधवी झालेली आहे आमची पोलीस. सो माधवीला शोधायचा आहे चोर. रिअल आयुष्यात माधवीला एक उंदीर शोधता आलेला आहे, तर चोर काय शोधणार आहे ते बघू आपण आता. माधवी आमची काय चोर शोधते. कलाश्री चोर आहे. कलाश्री चोर. होय खरं होय. आणि हे चुकीचं आहे कारण चोर मी आहे मित्रांनो. त्याच्यामुळे माधवीला शून्य मिळालेलं आहे या गेम मध्ये. बोल खाते, मगापासून 3,000 आले. आणि मी तर काय केलं, चिट्टी हा ह्याला सारखं सारखं राजा यायला लागला. ह्याला काहीतरी गोंधळ घातला आयुष्यात. चालतंय, मी सगळ्यात शेवट उचलतो. झालं सो तुम्ही मी उद्या- चोर आहे आणि मला मिळालेले हा, उद्या 500 पॉईंट. लास्ट उचलतो. झालं. इकडे सो फायनली मित्रांचा डाव संपला. आता सगळ्यांची बेरीज सुरू आहे. 6, 9, कोण होणार पोलीस यावर चर्चा आहे. चोर नाही तर शक्यतो कारण जो पोलीस होणार तो शोधणार आहे चिठ्ठी जी आम्ही लपवणार आहे अंधारात. कारण आमच्याकडे लाईट नाहीये. सरकार काय करतंय माहित नाही. पावसात आमच्याकडे कधीच लाईट नसते. खांबे तर आमचे काही बिनकामाचे आहेत. मला माधवीला वाटतं की माधवी पोलीस होणार आहे. करस तर तिथं खानदान मिटायचं असेल. शुभ्या तुझं गणित खूप चांगलं आहे. मार बेरीज. अरे सीईटीला 95 आहे तुला. 1 2 गणित चांगलं आहे तुझं. 5 6 आपलं तेवढं मारताय. आपलं तेवढं मारताय. तर पटकन सगळ्यांची मार बघूया पोलीस कोण होते. मित्रांनो दुःखद गोष्ट आहे पोलीस मिस झाला आणि मला चिठ्ठी शोधायचे नाही आहे. पोलीस जाऊन अभिमान आहे मला चोराला पकडायला. मला चिठ्ठी शोधायची नाही. या गेमात मला पोलीस व्हायचं नाही आहे. रिअल लाईफ मध्ये पोलीस नाही. त्याला बोलले चिठ्ठीला चिठ्ठी कुठे शोधू मी. हे करायचं नाही. चिठ्ठी शोधायची कुठे आता. कुठली प्रियसन दिली तर बरीच सुचती जाऊ. होय प्रियसी देतील मला चिठ्ठी. तुझ्या आणखी आई असल्यावर चिठ्ठी काय देतील. प्रियसी पळून जाईल बिचारी. लांबनच बिचारी पळून द्यायला आधी प्रियसी. ठेवले जातं. कोण प्रियसी आहे माझी तिने कमेंट करा. आणि कोणाला ते आवडत असेल तर ते पण कमेंट करून सांगा. इकडं तयार आहे आमचं स्वयंवर. चोराची चिठ्ठी शोधला पुंडायची खरं एकाच खोलीत ठेवूया. इकडे नको बाहेर. इथे शाळाच काय गावाचं नाही काय ते काळोखात लाकडांनी त्या खोलीत ठेवूया. चला तिकडच्या पाहिजे तर. लेट्स गो. सो चिठ्ठी मला शोधायची आहे. चला बघूया. चिठ्ठी शोधतो. आता मी पोलीस झाले सो मला चिठ्ठी शोधायला पाहिजे. सो काळोखात काय चिठ्ठी शोधणार आहे मी बघू. चला चिठ्ठी शोधूया. सो मला केली त्यांनी खोलीत बंद. तर मला शोधायची आहे चिठ्ठी. सो बघू आणणार तर लाईट नाही आमच्याकडे. सो मला चिठ्ठी मिळते का नाही हाच मोठा प्रश्न आहे. सो चला बघू. तो मित्रांनो मी 3 चिठ्ठी शोधल्या आणि मला शेवटची चोराची जी चिठ्ठी शोधायची असते ती चिठ्ठी भेटलीच नाहीये. सो मी हरलो आहे फायनली. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आता आम्ही जेवतो आणि थोडंसं निवांत झोपून देतो आणि एडिटिंग करायचं. लाईट नाही आहे गावात. सो फोनमध्ये चार्जिंग पण नाही. खूप भरपूर पाऊस आहे. तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करून खाली सांगा मला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला. कावळसत पॉईंट आणि महादेवगड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तुम्हाला जायचं आहे तर कमेंट करून जाणार आहे म्हणून सांगा. जर गेला असेल तर गेला आहे म्हणून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करून. कारण आपल्याला 500 सबस्क्रायबर लवकरात लवकर हिट करायचे मित्रांनो. 260वर अडकलो आपण. सो आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.